मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून या दोन्ही शहरांमधल्या प्रवासासाठी सध्या 4 तासांचा वेळ लागतो। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने कधीकधी यापेक्षा जास्त वेळ लागतो। पण आता यावर तोडगा काढण्यात आला असून यामुळे आता दोन शहरांमधील प्रवास हा खूपच कमी होणार आहे। केवळ 1.5 तासात मुंबई पुणे प्रवास करता येणार आहे। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी नव्या हायवेची माहिती दिली असून डॉक्टर नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी गडकरी म्हणाले, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आम्ही बांधला तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे आम्ही तो BOT तत्वावर बांधला, अर्थात बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर बांधला। पण आता मध्यंतरी याच रस्त्यावर एवढी वाहतूक कोंडी झाली होती की त्याच दिवशी मी ठरवलं इथं नवीन रस्ता बांधायचा। त्यामुळे आता मुंबईला अटल सेतूवरून उतरल्यानंतर तिथून पुण्याच्या रिंग रोडपर्यंत आणि तिथून पुढे थेट बेंगलोरपर्यंत 45,000 कोटी रुपयांचा नवीन हायवे बांधायच्या कामाची आम्ही सुरुवात केली आहे। या हायवेच्या कामाचं पहिलं पॅकेज एका महिन्यात सुरू होईल। त्यानंतर 3 वर्षात अटल सेतूवरून केवळ 1.5 तासात तुम्ही पुण्याला याल। यामुळे मुंबई पुणे जुना हायवेवर ताण येत होता, त्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधला आणि आता परत नवा हायवे बांधणार आहोत, असं यावेळी गडकरींनी सांगितलं। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।